नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप कसा करायचा किंवा मराठीत आपण त्याला आत्मविश्वास कसा वाढवायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. आता आत्मविश्वास याचा अर्थ काय की स्वतःवर असलेला विश्वास. जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास नसतो तर आपण कुठलेही कार्य आपण पूर्ण आणि संपूर्णपणे करू शकत नाही. आणि आत्मविश्वास याचा अर्थ काय की तो थ्रुली असणं महत्त्वाचं आहे आणि तो अति असणं चांगलं नाही. म्हणजे आपण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. कारण काही वेळेला ओव्हर कॉन्फिडन्समुळे बऱ्याचशा गोष्टी चुकायची शक्यता असते किंवा अंडर कॉन्फिडन्समुळेही योग्य ती गोष्ट घडून येत नाही. आता हा विश्वासाचा बॅलन्स कसा असायला पाहिजे, म्हणजे अंडर कॉन्फिडन्स पण नाही पाहिजे आणि ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही पाहिजे. त्याचा जर का आपल्याला बॅलन्स करायचा असेल या कॉन्फिडन्सचा, तर त्या संबंधी मी काही मुद्दे त्याच्यामध्ये काढलेले आहेत. ते मी तुम्हाला एक एक मुद्दा सांगतो की त्या मुद्द्यावरती कसं काम करायचं. तर पहिला जो मुद्दा आहे हा आपल्या क्षेत्रातलं जे आहे, जे आपलं क्षेत्र आहे त्याच्याबद्दल जे नॉलेज आहे ते खूप थ्रूली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्या ज्या चुका होत असतील किंवा आपण वारंवार एखादी चूक करत असू, तर त्या क्लिअर कशा करता येतील किंवा त्याच्यावर आपल्याला काय कसं काम करता येईल, हे सतत आपण विचारात ठेवायला पाहिजे. तेव्हाच आपला कॉन्फिडन्स ग्रोनअप होऊ शकतो. आपण एखादी गोष्ट वारंवार चूक करतोय, तर आपल्याला समजायला पाहिजे की ही चूक पुढे जाऊन होता कामा नये. त्या सतत होणाऱ्या चुकांमुळे कॉन्फिडन्स लेवल आपली खाली जात असते. तर ते कॉन्फिडन्स लेवल वर आणायची असेल, तर त्या पॉईंटला आपल्याला काय करावं लागेल की ते वारंवार चूक कुठे होती आणि ती चूक कशी सुधारता येईल किंवा त्याच्यामध्ये बेसिक्स काय आपल्या चुकतायत का त्याच्यामध्ये. तर त्याच गोष्टीचा आधी नीट अभ्यास करून मग आपण जर का क्लिअर केली समजा, तर आपला कॉन्फिडन्स वाढायला आपल्याला खूप मदत होते. आता आपण एक दुसरा पुढचा पॉईंट जो आहे हा त्या क्षेत्रातलं जे सराउंडिंग आहे. मग आता आपण बऱ्याच वेळेला आपण आपल्याच संबंधी फक्त विचार करत असतो. तर माझा कॉन्फिडन्स माझ्याविषयी आहे, ठीक आहे. पण आता सराउंडिंगचा जर विचार केला तर आपल्यापेक्षा कॉन्फिडन्स जास्त असणारे खूप लोकं आजूबाजूला फिरत असतात आपल्याला आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळत असतात. पण काय होतं की आपला काही वेळेला इगोइस्टिक प्रॉब्लेम येऊ शकतो. इगो की मी त्याच्याकडनं कसं शिकू किंवा तो काय माझ्यापेक्षा मोठा आहे का वगैरे वगैरे. हा जो इगो असतो, तर हा जो इगो आपण बाजूला ठेवला आणि ज्याच्याकडनं जास्तीत जास्त कसं शिकता येईल आपल्याला, तर जर शिकत गेलो तर आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी खूप आपल्याला उपयोगी पडत असतो. आणि आपण कायम शिकतच असतो. वयाच्या 80-90 वर्ष पण आपण शिकतच असतो. काही ना काहीतरी शिकत असतो. तर ते शिकणं कधी बंद होता कामा नये. ते जर बंद झालं तर आपला कॉन्फिडन्स लेव्हल ड्रॉप व्हायला सुरुवात होते आणि आपलं आयुष्य थांबल्यासारखं होऊ शकतं. कारण काय की आपल्यापेक्षा कॉन्फिडन्सनी किंवा ज्ञानाने किंवा बुद्धीने खूप पुढे असलेले लोकं खूप असतात. तर त्यांच्याकडनं आपण शिकून जर आपल्या वर्तमानातला जो कॉन्फिडन्स आहे हा जर आपण वाढवला किंवा त्याच्यातला डेव्हलप करत गेलो तो, तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. आता याच्यावर असा एखादा प्रश्न येऊ शकतो की त्यांनी केलेलं आहे आणि मग त्याच्यावर मग मी हा विचार करून मी कशाला माझं हे करू? मी माझा स्वतःचा विचार करून मग मी पुढे सरकेन. हे सुद्धा योग्य मुद्दा आहे. पण काही वेळेला स्वतःचा विचार करून आपल्याला ते डेव्हलप करायला तेवढा वेळ नसतो आपल्याला. तर त्यावेळेला आपण काय करतो की शक्यतो बाबा की ठीक आहे काय कसं लोकांनी केलेलं आहे, त्याचा थोडा रिसर्च करून आपण त्या गोष्टी करू शकतो. पण कधीही दुसऱ्याच्या ह्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही. हा तर क्लिअरन्स असलाच पाहिजे की आपण आपलं स्वतःचं सेल्फ स्टडी आणि स्वतःचंच असणं केव्हाही चांगलं असतं. दुसऱ्यावरती कधी अवलंबून राहायचं नाही. हा तर मुद्दा आहेच आहे. आता तिसरा असा मुद्दा आहे की आता काही वेळेला तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की आपण व्यवसाय करावा का नोकरी करावं याच्यामध्ये प्रचंड गोंधळ लोकांचा चालू असतो. तर ह्याच्यावरती मी 2-4 मुद्दे सांगू शकेन की काही वेळेला परंपरागत ज्या काही येत असतात गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला कराव्या लागतात गोष्टी.
पण त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आहे का आपला? तर कॉन्फिडन्स आपण तेच पुढं सरकवण्यामध्ये आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे का आपलं स्वतःचं काही रिसर्च करून काही असं पुढं जाऊन करता येते का आपल्याला? हे तर आपल्याला बघायलाच पाहिजे. पण आत्मविश्वास जो आहे हा असलाच पाहिजे तरच आपण या गोष्टी करू शकू. पण तो आत्मविश्वास उभा कसा करायचा? तर आपण सतत विचार करत ठेवायला पाहिजे, की आपल्या वडिलांनी केलं, आपल्या आजोबांनी केलं, तर तेच आपण करायचं आहे का आपलं काही दुसरं काही आणखीन करायचं आहे, नवीन काही गोष्टी करायच्या आहेत. तर हा विचार सर्वात महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा विचार खूप आपल्याला उपयोगी पडतो. आता हा विचार का करत राहायचा? कारण आता आजोबांनी केलं, पणजोबांनी केलं, वडिलांनी केलं, तर ते भूतकाळामध्ये गोष्टी जात असतात. वर्तमानामध्ये त्या गोष्टी एखादं लागू होतील की नाही ह्याची शंका असते. तर तो कॉन्फिडन्स असणं महत्त्वाचं आहे, की त्या ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत, ह्या वर्तमानात कशा लागू करून घेता येतील आपल्याला आणि त्याच्यावर अभ्यास, रिसर्च करून त्या नवीन युगासाठी कशा तयार करता येतील. आता काही लोकांनी पूर्वी त्यांच्या ह्याची दुकानं होती, धान्याची दुकानं होती. तर त्यांनी पुढच्या पिढींनी काही विचार केले आणि त्याच्यावर त्यांनी मग डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा असं त्याच्यावरती डेव्हलप केलं सगळ्या गोष्टी. म्हणजे तेच सगळं वापरलं. तोच व्यापारातलं कॅपिटल वापरलं किंवा त्याच गोष्टी वापरल्या, तेच टेक्निक सगळं वापरलं. फक्त त्याचं वर्तमानात कन्व्हर्ट करून डिपार्टमेंटल स्टोअर किंवा अशा मोठ्या-मोठ्या हे स्टोअर्स काढून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना फायदा व्हायला सुरुवात झाली. पण म्हणजे त्यांनी पूर्वीचा उद्योग सोडला नाही. पण तो उद्योगामध्ये काहीतरी नवीन कल्पना आणून त्याबद्दलचा कॉन्फिडन्स डेव्हलप करून नवीन मुद्दा आणल्यामुळे त्यांना चांगल्यापैकी त्याच्यामध्ये यश मिळायला सुरुवात झाली. तर असा जर कॉन्फिडन्स आपण जर वाढवत राहिलं, तर अतिशय उत्तम आपल्याला उपयोगी पडू शकतो. आता पुढचा मुद्दा आपण बघायचा म्हटलं तर हा आपण व्यापाराविषयी किंवा याच्याविषयी बोललो. पण घरगुती जे काही समस्या असतात किंवा रिलेशन्स असतात किंवा आई-वडील असतात, बायको असते, मुलं-बाळं असतात, भाऊ असतात किंवा आणखीन काही कलीग्स असतात, मित्र असतात. तर या संदर्भातली जी काही आपली रिलेशन्स असतात, ही पण याच्यामध्ये पण आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. तिथं आत्मविश्वासाचा गोंधळ होता कामा नये. कारण प्रत्येकाचं माप हे प्रत्येकाला टाकायलाच लागतं. आता आपण समजा मुलगा आहोत, तर तो मुलगा असला तर आपल्याला आई असते, बायको असते, वडील असतात, इकडं सासू-सासरे असते. याचा सगळ्याचा बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं आणि इथं आत्मविश्वासाची खूप गरज असते. आता एखादी मुलगी असेल, त्या मुलीला सासूरवाडी असते, माहेर असतं, नवरा असतो, सासू-सासरे असतात, आई-वडील असतात. तर तिने या सर्वाचा बॅलन्स साधणं खूप महत्त्वाचं असतं. आता हा बॅलन्स जर का आपल्याला साधायचा असेल, तर आपल्यामध्ये आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास कसा मिळवू शकू आपण? तर सगळ्याचं रिसर्च करणं महत्त्वाचं आहे, की आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये काय कसं करावं लागेल किंवा अ, मी आता सासरी आलेली आहे, तर सासरी आल्यानंतर मला काय-काय कराव्या लागणार आहेत गोष्टी, की जेणेकरून दोन्हीकडचा समन्वय साधला जाईल किंवा तो जो मुलगा असेल म्हणजे नवरा असेल, तर मग त्यांनी पण दोन्हीकडचा समन्वय साधणं महत्त्वाचं आहे. तर ते समन्वय साधण्यासाठी जी काही गोष्ट लागते, त्याच्यातनं हळू-हळू आत्मविश्वास आपला डेव्हलप होत जातो. आणि ही डेव्हलप झालेली जी आत्मविश्वास आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात. आता बऱ्याच ठिकाणी मी बघतो, की घरगुती समस्या पार वकिलापर्यंत, पार याच्यापर्यंत, न्यायालयापर्यंत पोहोचतात. त्याचं काही गरज नाही तसं पाहायला गेलं तर. आपण दोघांनी पक्षाचा उगाच जो खर्च होतो, हा जर एकमेकांनी एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जर का गोष्टी केल्या, जर नाही पटत आहे तुम्ही सरळ कॉन्फिडन्समध्ये या, सरळ सही करा, बाजूला होऊन जाऊ आणि जर पटत असेल, तर मग कुठं नाही पटत आहे, तर त्याच्यामध्ये जर मार्ग निघत असेल, तर एकमेकांनी बसून मार्ग काढा ना आणि पुढं सरका. त्याच्यासाठी दोन्ही पक्षाचा पैसा खर्च करायचा भरपूर, मानसताप द्यायचा आणि मग घटस्फोट घ्यायचा किंवा त्याच्यामध्ये हे करायचं, ह्याला काही अर्थ नाही. पण हे इथं कधी होतं, की ज्यावेळेला कॉन्फिडन्स लेव्हल कमी असतं. कारण दोघांनाही विश्वास नाही, की आपण बोलतोय किंवा आपण वागतोय ते बरोबर आहे की नाही चूक आहे. नाही दोघांनाही विश्वास नाही. म्हणूनच त्यांना वकिलाची आणि न्यायालयात धाव घ्यावी लागते. जर का ते दोघेही आत्मविश्वासपूर्ण असेल, ते दोघेही आपली मुद्दा स्वतःचा स्वतः मांडू शकतात ना एकमेकांसमोर आणि त्याच्यात जर का नाहीच सोल्युशन निघत असेल, त्यांनी एकमेकावर सही करावी कागदावर आणि बाजूला व्हावे. त्यासाठी हे सगळा वेळ खर्च करणे, मनस्ताप सोसणे याची काही गरज नाही आहे. मग ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, की आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर
हे सगळं आपल्याला साध्य करायचं आहे. तर त्यासाठी मेडिटेशन किंवा योगा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या करायलाच पाहिजे, प्रत्येकाने केलंच पाहिजे. तर आता माझ्या व्हिडिओमध्ये मी मेडिटेशन संबंधी बरेच व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर काही आसनं असतात, काही योगा असतात, काही श्वासाचे हे आहे, डीप ब्रिथिंगसारखे काही उपाय आहेत. त्याच्यामुळे मन शांत राहत असतं आणि मन शांत राहिलं की आपला आत्मविश्वासही चांगल्यापैकी राहू शकतो. तर हा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी कामं म्हणजे आयुष्य जर का चांगलं जगायचं असेल तर आपलं आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आत्मविश्वास आपण कुठून मिळवू शकतो, तर हे आत्ता ज्या काही आपण गोष्टी बोलल्या, तर त्याच्यामध्ये जर आपण चांगल्या सारासार विवेक बुद्धी जर विचार करून वापरून जर आपण काही गोष्टी केल्या तर आपल्याला न्यायालयात किंवा दुसऱ्याची मदत घ्यायची काही गरजच नाही असं मला वाटतं. आपला प्रॉब्लेम आपणच सॉर्ट आउट करू शकतो. आणि कॉम्पिटिशन आपण दुसऱ्याशी करायची काही गरज नाही आहे, की आपण कॉन्फिडन्सने मी दुसऱ्याचं कॉम्पिटिशन करतो. नाही, याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशन स्वतःशीच करा. तर याच्यामध्ये खूप तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच्याशी कॉम्पिटिशन करून त्याचा बेसच वेगळा आहे, माझा बेसच वेगळा आहे आणि मी त्याच्याशी कॉम्पिटिशन करतोय, तर बेसच नाही आहे समोर सरळ, तर काय कॉम्पिटिशन करणार, कशी करणार आणि कशाला करायची? तर त्यापेक्षा मग आपण आपलीच जर कॉन्फिडन्सनी आपलीच कॉम्पिटिशन केली किंवा मी माझं सर्वोच्च देण्याचा प्रयत्न करणार बास. बाकी त्यांनी काय दिलं आणि त्याला 90% मिळालं, मला 90% मिळालं पाहिजे असं काही गरज नाही. मी माझं सर्वोच्च दिलं, मला 70% पर्यंत मी जाऊ शकतो, ते माझं सर्वोच्च आहे. त्याला 90% मिळाले म्हणून मला का नाही मिळालं याचा विचार करणंच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल खूप डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. तर ही सोच, ही विचारधारा महत्त्वाची आहे बदलणं. तर असे जर विचारधारा जर बदलत गेला तर कॉन्फिडन्स लेवल खूप चांगल्या पद्धतीने ग्रोनअप होऊ शकते. किंवा पालकही खूप वेळेला मुलांवरती प्रेशर करत असतात, की ते व्हायलाच पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे, इतके टक्के मिळायला पाहिजे, तितके टक्के मिळायला पाहिजे. ते चुकीचं आहे. त्याच्यावरती बर्डन करून काहीच उपयोग नाही. त्याचा आत्मविश्वास आणखीन डिस्टर्ब होत जातो. तर त्याने सर्वोच्च देणे एवढं त्याला मात्र सांगा, की तू तुझं सर्वोच्च दे. त्याच्यामध्ये त्याला काय मिळणं हे त्याच्या बुद्ध्यांकावरती अवलंबून असतं ना, की कासव आणि सश्याच्या शर्यतीमध्ये कासव हळू चालते आहे तर तो सश्यासारखा पळू शकेल का ते? तो नाही पळू शकत. त्याचा तो नैसर्गिक धर्म आहे. पण शेवटी कासवच जिंकतं ना पुढे जाऊन. त्यामुळे ही मी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतोय. पण प्रत्येकाचा जो बुद्ध्यांक आहे हा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर कोणालाही कुठल्याही तराजूमध्ये कधीच तोलू नये. ज्याचं त्याचं आहे तो वेगवेगळा आहे. आणि त्याच्यामुळे असं टोलल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कॉन्फिडन्स ज्याच्यावरती हा प्रयोग केला जातो त्याचा कॉन्फिडन्स खालास होत जातो. आणि त्याचं मग पुढं परिणाम म्हणून मग सगळे पुढं घटस्फोट होणे किंवा काही वेगळ्या अडचणी येते, आरोग्याचे प्रॉब्लेम येणार, असे बरेच काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी मेडिटेशन, योगा आणि अतिशय संयमित आयुष्य जगणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या काही ज्या प्राचीन ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये खूप छान-छान गोष्टी सांगितलेल्या आहेत, की परवाचा म्हणा, रामरक्षा म्हणा किंवा देवाजवळ बसा, दिवा लावून बसा, तुपाचा दिवा लावून बसा. तुपाच्या दिव्यामध्ये तर खूप छान आहे. त्याच्यामध्ये तुपाच्या गाईचं तूप जर लावलं तर त्यातनं जे काही फ्रिक्वेन्सी तयार होते, सायन्स आहे. या फ्रिक्वेन्सीमध्ये खूप छान विचार प्रगट होऊ शकतात. तिथलं वातावरण खूप छान होतं. त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे आपण कॉन्फिडन्स लेव्हल वाढवू शकतो. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.